रुको जरा, सब्र करो। आपके सामने एक बड़ा सा रेड बटन है। हाँ, है। दबा दिया, आगे बोलो। जय शिवराय मित्रमंडळी, कशा आहात तुम्ही? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण गर्ल्स स्पेशल मराठी सॉन्ग वरती करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्वांनी व्हिडिओला पटापट लाईक करा। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण मराठीमधून रील्स व्हिडिओ एडिटिंग आणि स्टेटस व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण टेलिग्राम चॅनलवरती विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल एकदम फ्रीमध्ये देत असतो। तर टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। इथून जाऊन तुम्ही अगदी इझिली आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊ शकता। तर चला मित्रांनो, थोडासे वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्याआधी डेमो पाहून घ्या। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात है, ये बात है। अरे सर क्या बात। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो। वो जो लाल वाला बटन है उस पे अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। मित्रांनो, मी आर्टिफिशियलच्या मेन विंडोवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारे आपल्या दोन प्रीसेट दिसणार आहेत, एक बिटमार्क प्रीसेट आणि दुसरी शेक इफेक्ट प्रीसेट। तर सर्वात पहिले आपल्याला बिटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे काहीसे बिटमार्क प्रीसेट दिसणार आहे। तर आता काय करायचं आपल्याला, यामध्ये सर्वात पहिल्यांदा फोटो ॲड करून घ्यायचे आहेत। तर मी फोटो ॲड करून घेतो। तर काय केलेलं मित्रांनो, म्हणजे एक फोटो ॲड न करता मी डायरेक्ट कॉपी पेस्ट केलेले होते, त्यामुळे डायरेक्ट फोटो मी ॲड करून घेतलेले आहेत। कारण की इतके फोटो ॲड करणं म्हणजे आपला खूप टाईम जाणार आहे, तुमच्यापाशी तर काही टाईम नाही। त्यामुळे तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्याच्यानंतर ग्रुप 1ला सर्वात वरी घ्यायचं आहे। तर आता काय करायचं, या फोटोमध्ये आपल्याला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे। त्यासाठी बॅकला शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे। शेक इफेक्ट प्रीसेटवरती आल्याच्यानंतर एक नंबरच्या फोटोवर आपल्याला इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। तर इफेक्ट कॉपी कसा करायचा, तर इफेक्ट कॉपी करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इफेक्टवरती क्लिक करायचं आहे। इफेक्टवरती क्लिक करायच्यानंतर इथं 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी करायच्यानंतर आपल्याला व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर एक नंबरच्याच फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। अशा प्रकारे काहीचा इफेक्ट दिसणार आहे। तुम्ही याला हाईटसुद्धा करू शकता, कारण थोडं आपलं आर्ट मोशन लॅक मारतं। तर आपल्याला शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे परत, त्यानंतर एक छोटासा इफेक्ट दिसणार आहे, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे। व्हिडिओवरती आल्याच्यानंतर इथे छोटे छोटे काही आपल्याला बीट दिसणार आहे। तर या बीटमध्ये फोटो आहेत, छोटे फोटो, या 4 फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। तर सर्व छोट्या छोट्या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे आपल्याला। तर मी इफेक्ट पेस्ट करून देतो। जर मी इफेक्ट पेस्ट करून घेतलेलं आहे तर आपल्याला काय करायचं, आता इथे आपल्याला एक मोठे मोठे फोटो राहिलेले आहेत। त्या फोटोला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी परत शेक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे। आल्याच्यानंतर एक लास्टला इफेक्ट मिळेल, हा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे आपल्याला। तर इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे आणि या फोटोला इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे। आणि मित्रांनो, एक तुम्हाला मी काय केलेलं आहे, थोड्याच इमेजेसपर्यंत तुम्हाला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत। त्यानंतर तुम्ही ऑलरेडी इफेक्ट पेस्ट करून दिलेले आहेत। मी इतकं असं का केलं मित्रांनो, कारण मित्रांनो आपल्याला व्हिडिओ एडिटिंग शिकायची आहे, सोप्या प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करायची नाही, त्यासाठी मी असं केलेलं आहे। काहीचे यूट्यूबर आहेत ते फक्त तुम्हाला इफेक्ट वगैरे लावून देतात आणि तुम्ही फक्त फोटो चेंज केले तर तुमचा व्हिडिओ बनवून तयार होऊन जातो। तर अशी आपल्याला व्हिडिओ एडिटिंग शिकायची नाही आहे, त्यासाठी मी असं केलेलं आहे। तुम्हालाही लवकर वेळेत शिकता पण यावं आणि तुमचा वेळ पण जास्तीत जाऊ नये।
तर इतकं झाल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला परत एक इफेक्ट प्रीसेटवरती यायचं आहे. इकडे आल्याच्यानंतर एक ब्लॅक स्क्रीन दिसणार आहे आपल्याला, तर एक कॉपी करून घ्यायची आहे. कॉपी केल्याच्यानंतर बिटमार्क प्रीसेटवरती यायचं आहे आणि इथं आल्याच्यानंतर आपल्याला एक सेंटरचा मोठा फोटो दिसणार आहे, तर तिथं यायचं आहे. तिथं आल्याच्यानंतर काय करायचं आहे, तो लेयर इथं येऊन आपल्याला पेस्ट करून द्यायची आहे. तर अशा प्रकारे लेयर इथं दिसणार आहे. तर जास्त झाल्याचं तिला समोरून कट करायचं आहे. त्यानंतर समोरच्या फोटोपाशी यायचं आहे. समोरच्या फोटोपाशी आल्याच्यानंतर इथं येऊन पेस्ट करून द्यायची आहे. तर इथं कमी पडत आहे. कमी पडल्याच्यानंतर काय करायचं, यावरती क्लिक करायचं आहे. इथं वरती टाईम ड्युरेशनवरती क्लिक करून हिची लेंथ वाढून घ्यायची आहे. या समोर त्याच प्रकारे करायचं आहे आपल्याला. ते इथं वाढून घ्यायचं बघा, ते अशा प्रकारे वाढून घ्यायचा. तर सर्व फोटोला सांगत गेलं तर आपला खूप टाईम जाणार आहे, पण सांगतो तरी पण तुम्हाला मी. तर अशा प्रकारे काहीसा ओव्हरले व्हिडिओ दिसणार आहे. तर आता काय करायचं आहे तुम्हाला, हा 1 नंबरचा ग्रुप दिसणार आहे. या ग्रुपला सर्व वरती घ्यायचं आहे आणि याला अनहाईड करून घ्यायचं आहे. तर हे तुम्हाला बॉर्डर शॅडो वगैरे सर्व ऑलरेडी मी पेस्ट करून दिलेले आहे. आणि इथे आता लास्टच्या फोटोपाशी यायचं आहे, याला सुद्धा अनहाईड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुमचे सुद्धा फोटो काय असतील, तुमच्या फोटोवरती शॅडो येत असेल, त्याला ॲडजस्ट करायचं असेल त्यासाठी काय करायचं आहे, ग्रुप 1वरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे. तर सर्वात लास्टला आपला सर्कल शॅडो मिळणार आहे, त्यावरती क्लिक करून इथं कलर अँड फिलवरती जायचं आहे. इथं आपण कस्टमाइज करू शकता अगदी सोप्या प्रकारे. तर मला काय कस्टमाइज करायची गरज वाटत नाही आहे. तर तुम्हाला मी डाउनलोड मटेरियलमध्ये PNG दिलेला आहे, तो PNG ॲड करून घ्यायचा आहे तुम्हाला. तर अशा प्रकारचा PNG दिसणार आहे आपल्याला. तर याचं मागचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी काय करायचं आपल्याला, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्ट करायचा आहे. ॲड इफेक्ट केल्याच्यानंतर इथं क्रोमा की नावाचं इफेक्ट मिळून जाईल. हा स्टँडर्ड सेटिंगवरती जाऊन याला ॲड करून घ्यायचा आहे. तर इथं आपल्याला ग्रीन कलर दिसत आहे, त्यावरती क्लिक करून याला ब्लॅक करून घ्यायचं आहे. ब्लॅक केल्याच्यानंतर तर काय करायचं आपल्याला, थोडं ॲडजस्ट कस्टमाइज करून घ्यायचे म्हणजे आपलं PNG. तर अशा काहीशा प्रकारे त्यानंतर व्हिडिओच्या लास्ट बिटपाशी यायचं आहे आणि याची लेंथ वाढून घ्यायची आहे. नंतर PNGला खाली शॅडोवरती घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर अगदी सोप्या प्रकारे व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूया एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि आपले मागचे व्हिडिओ बघत राहा.